ओंकारेश्वर देवतन ओम नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय. मंडळी, आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे. सुरेश या व्यक्तीने विचारलेला आहे. तो प्रश्न असा आहे की महाराज म्हटले, माझं एकेकाळी एक प्रेम होतं एका व्यक्तीवर आणि मी न सोड त्याच व्यक्तीनं समजा मला दूर केलं काही कारण सांगून वगैरे. समजा तिचं काही दुसरीकडे प्रकरण होतं हे मला बी कळलं, म्हणून आमच्या दोघांमध्ये बाचाबच झाली आणि तो विषय मी समजा तिनं नाकार दिला आणि मी पण तो स्वीकारला आणि मी तिच्यापासून दूर झालो. आता त्याला बरेच वर्ष झालीत. परंतु मला अलीकडे पूर्वी नव्हतं, पण अलीकडे ह्या महिना 2 महिन्यामध्ये मला स्वप्न पडायलेत आणि स्वप्न त्या व्यक्तीचे पडतेत, जिला का मी जीवनातून बाजूला केलंय, तिचा तिरस्कार केलाय. तिनं आपल्याला फसवलं, तिनं विश्वासघात केला. अशा अनेक गोष्टी मला तिच्याबद्दल तिरस्कार आहे. प्रेम अजिबात राहिलेलं नाही. परंतु माझं मन ही तिच्यात जात नसताना सुद्धा मला स्वप्न का पडतात? मी मनातून पूर्ण काढून टाकलेलं आहे तिला, तरी मला स्वप्न पडतात. तरी यामागचं कारण काय असू शकतं हे थोडं पहा आणि सांगा म्हटले. तर मंडळी, सुरेश दादांचं पाहूया आपण. त्यांच्या प्रेयशी सध्या का त्यांना स्वप्नामध्ये येते त्यांची प्रेयशी, त्या हे पाहायचं आपल्याला. सुरेश, यस. तर सुरेश दादा, तुम्ही सोडलंय, परंतु त्या समोरच्या व्यक्तीनं, ज्याच्यावर तुमचं प्रेम होतं, त्या व्यक्तीनं अंतर्मनातून तुम्हाला सोडलंच नाही. समजा तिला असं एक दाखवतं की तिला सोडावंसं वाटलं एकेकाळी, कारण तिला एक नवीन पार्टनर भेटला होता. नवीन पार्टनर भेटला त्यावेळेस तिनं होऊन तुम्हाला दूर केलंय, हे मान्य आहे. परंतु त्या व्यक्तीनं तिच्यावर प्रेम म्हणजे दाखवलं नाही पाहिजे तसं. ही त्याच्या प्रेमात होऊन पडली, परंतु त्या व्यक्तीनं फक्त तिचा उपभोग घेण्यासाठीच फक्त वापर केला. तिच्यामध्ये प्रेमाचा ओलावा अजिबात नव्हता, भावना अजिबात नव्हत्या. फक्त शारीरिक सुखासाठी त्या व्यक्तीनं तुमच्या प्रेयशीला जवळ केलं होतं. ही गोष्ट तुमच्या प्रेयशीला, पूर्वीच्या प्रेयशीला सांगू द्या, तिला ते जाणीव झाली. कारण तुम्ही जीवापाड प्रेम केलं होतं, म्हणजे तुमचं खरं प्रेम होतं आणि त्याची जाणीव तिला होती आता. कारण तुम्ही शारीरिक सुख हा न बघता तिची काळजी घेत होता, मनातून काळजी घेत होता. प्रत्येक गोष्ट तिला सांगत होता. अगर तिच्या विचारामध्ये तिचं काही अडचण आली तर प्रत्येक गोष्टीला ते मार्गदर्शन सांगणं, काही बोलणं, नाही तू असं कर, तू असं करू नको, हे चांगलं नाही तुझ्यासाठी. अगर बऱ्याच गोष्टी अशा काही बोलत होता तुम्ही. इतर गोष्टी खूप तिच्या जीवनामध्ये तुम्ही एक चांगली प्रक्रिया केली होती. आणि नेमकी तुमच्या प्रेयशीला ही गोष्ट त्या नवीन केलेल्या प्रेयकारांकडून मिळत नाही, म्हणून तिनं त्याला सुद्धा दूर केलं. कारण तुमची उणीव तिला जाणवत होती. कारण तुमचं खरं प्रेम ही तिला आत्ता कळायला लागलं आणि त्याचा पश्चाताप होतोय तिला. सतत तुमची आठवण काढते, विशेष म्हणजे तुमची सतत आठवण काढते. तिची वेळच, तिला सकाळी उठल्या की तुमची आठवण येते. उठलं की उठल्या तुमची आठवण काढते ते. आणि समजा कामात असलं तरी सतत काही गोष्ट तिनं केलं, स्वयंपाकात असेल, कुठलं काही असेल तर तिला काही ना काही गोष्टी तुमच्या आठवतात. तुमचं बोलणं, तुम्ही तिला समजावून घेणं, या गोष्टीची आठवण सतत तिला यायला लागली. तुम्ही आठवण काढत नसाल, हा विषय वेगळा आहे.
तुम्ही तिला मनातून काढलंही जरी विषय वेगळा असला तरी ती व्यक्ती तुम्हाला सतत आठवते, सतत आठवते. ज्या वेळेस रिकामी वेळ असते तिला थोडीशी वेळ भेटली की तेवढं तुमची आठवण होते. म्हणजे क्षणोक्षणी आठवण काढते तुमची ती. म्हणजे तिची जी अंतर्गत ऊर्जा आहे ना ती तुमच्यापर्यंत पोहोचायली. कारण तिला एक वाटतं. आता तुम्ही म्हणाल की ती फोन का करत नाही, तुमच्याशी संपर्क करत नाही. तर त्याचं कारण काय की ती भीती तुम्हाला, तिला शरम वाटते तुमची. आता तिला आपण चूक केली म्हणून कुठल्या तोंडानं त्याला बोलावं. कारण प्रेम ही तिनं तोडलेलं आहे. तुमचं प्रेम ही तिनं तोडलेलं आहे. तिनं नाकार दिला तुमच्या प्रेमाला आणि त्याची चूक त्यांच्या मनामध्ये ती खुपती आणि आपणहून याला दूर केलं आहे. तर आपण कसं आता कसं का ती विचार करते तुमचा, कसं बोलू त्याला, कसं मी सांगू त्याला की बाबा रे माझ्याकडून चूक झाली, क्षमा कर. तिला म्हणजे अभिमान बी आहे स्वतःवर. त्याच्यामुळे आपणहून ती पुढे लागत नाही. पण ती आठवण काढते, लक्षात घ्या. ती सतत तुमची आठवण काढते. सतत आठवण काढत असल्यामुळे काय होतं, तिची जी ऊर्जा आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचते आणि ती तुम्ही दिवसभर तुम्हाला आठवत नसेल कदाचित काय असेल, पण ते रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही शांत झोपेतात, झोपेमध्ये ती दिवसभराचं जे आठवण काढलेली ती तुमच्या स्वप्नात येते. तुम्ही काही क्षण भोगले असते तिच्याबरोबर, सुख दुःखाचे, कुठं फिरला असताल, काही असेल, काही असू शकतं. त्याच्यामुळे ती तुम्हाला ती स्वप्नामध्ये येते ती तुमच्या. आणि ती झोपताना सुद्धा तुमची आठवण काढूनच झोपते. तुमच्याबरोबर घालवलेले क्षण ते बघत बघत झोप लागते तिला. तिला बाकी काही सुचना गेलंय, तिचं कामावर लक्ष नाही. अजून एक मन, ती दोन मनामध्ये अडकली. एक मन म्हणतं की नको, नको नको म्हणतं, एक मन तिला बसू देत नाही. ते मानसिक तणावामध्ये, सतत टेन्शनमध्ये, ते केवळ तुमच्या ह्याच्यामुळे. कारण तुमचं प्रेम ही जागृत झालेली, तुमची जी ऊर्जा होती दिलेली, ती ऊर्जा तिला झोप येऊ देत नाही. पण भीती मनामध्ये, आता मी होऊन कसं जाऊ, हे काय म्हणला तर, काही तुम्ही बोलला तर काय करू मग. त्याच्यापेक्षा ती मनात विचार करते, कधी कधी वेळ येईल, वेळेची वाट बघते. तिला वाटतं की तुम्ही होऊन बोलावं, तुम्ही होऊन विचारावं, कशीस काय. हे मन तिला खायला लागलंय. आपण केलेली जी चूक आहे ती महाचूक झाली आपल्याकडून असं तिला वाटतंय. म्हणून तुमच्या ती स्वप्नात येते. तर तुमची इच्छा असेल तर, समजा तुमचं जर मन असेल की बाबा आपण परत नातं जोडावं, जर वाटत आहे, कदाचित तुमचं मन तर असं दाखवतंय की तुम्ही फार तिरस्कार करताय आता. कारण तुम्ही आता त्या प्रेमाच्या भानगडीत पडलेले नाहीत. तुम्ही तुमचं काम आणि आपलं काय जे करताय ते त्याच्यात तुम्ही गुंतलेला, जास्त लक्ष देत नाही त्या गोष्टीकडे. आणि ते गोष्ट सुद्धा तिला कळायला लागली. कारण ती सुद्धा जाणू नये की ही आता ह्याला आपली गरज राहिलेली नाही. ह्यानं स्वतःच्या कामामध्ये झुंकून दिलंय आपल्याला. आता ती आता लक्ष देणार नाही. म्हणून मी बोलू का कसं, काय करू का कसं, काय करू, मी माझं अजून प्रेम तुझ्यावर आहे असं म्हणायला सुद्धा ती भीती. कारण प्रेमाचा शब्द तुमच्याकडून निघत नाही आता. ही तिला वाटतं की आता ही तो प्रेम हा विषय घेणार नाही आता आपल्याकडे. म्हणून ती सध्या टेन्शनमध्ये आहे. आणि टेन्शनमध्ये असताना तुमचा ती विचार करते काय करायचं, पुढे जायचं का थांबायचं, पुढे जायचं का थांबायचं. थांबलं तरी त्रास होतो तिला मानसिक. बेचैन झालेली ती, बेचैन, मानसिक ताण तणाव घेते. तिला समाधान नाही. त्याच्यामुळे तुमच्या स्वप्नामध्ये सतत तुमची आठवण काढते. तिला दुसरं प्रेम भेटलं, तिनं बघितला प्रयत्न करून दुसरे नवीन ठिकाणी, पण तिला हवं तसं तुमच्यासारखं प्रेम देऊ शकलं नाही समोरची व्यक्ती. तुमचं खरं प्रेम असतं ते खरंच राहत असतं, एवढं तिनं लक्षात घेतलंय. आता तिला ती कुणी नको वाटायलंय. आपलं एकतर आपलं काम भलं आणि आपण, नाहीतर मग भेटलं तर तुमच्याशीच करेल.
प्रेम परत करते मनातून, पण बोलून दाखवत नाही, आणि हाच मोठा प्रॉब्लेम आहे तिचा. आणि त्यामुळं स्वप्नात येते, बाकी काही नाही. बघा आता तुम्ही तुमचं पुढे काय करायचं, का जवळीक साधायची का तिला दूर लोटून द्यायचं, हे तुमचा विषय. ओम नमः शिवाय.